हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे किसलेल्या मुळ्याची भाजी। चला तर मग आपण प्रोसेस बघूयात। स्वच्छपैकी धुवून घ्यायचा आपला मुळा, त्यानंतर त्याचे हळुवारपणे साल काढायचे। त्यानंतर किसणी घ्यायची आणि स्वच्छ धुतलेल्या मुळ्यांचा आपण आता किसून घेणार आहोत। एकदम हलक्या हाताने त्याला किसायचे, नाहीतर आपल्या हाताला लागू शकते। हे बघा, अशा पद्धतीने तो होतो। ही खूप साधी रेसिपी आहे। आपण कच्चा मुळा खात नाही ना, म्हणून त्यासाठी अशा पद्धतीने जर केली तर आपल्याला टेस्ट लागते खाण्यामध्ये आणि आवडतो सुद्धा खायला भाजी। हे बघा किती पांढरा शुभ्र झालेला आहे। चला तर मग आपण किसलेला मुळा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। त्यामध्ये बारीक सारीक काही माती वगैरे राहिलेली असते ना, तर ती निघून जाते। मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। तर मग आपण थोडीशी शेंगदाणे भाजून घेतले आहे कढईमध्ये आणि लाल सुकी मिरची घेतलेली आहे। त्याचे आपण वाटण करणार आहोत। त्याच्यात ॲड केला आहे लसूण, जाड बारीक वाटून घ्यायचा आहे तो। त्यानंतर गरम कढईमध्ये तेल न टाकता मुळ्याचा किस आधी छानपैकी आपण कढईमध्ये त्याला परतून घेतलेले आहेत पाणी सुकेपर्यंत। छानपैकी पाणी सुकलेले आहे मुळ्याचे। आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 पळी तेल, जिरे, छान तडकू द्यायचे। त्यानंतर हळद ॲड केली आहेत। जे आपण वाटण केलेलं होतं जाड बारीक, ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, करायला एकदम कमी तेलामध्ये पण होते ती रेसिपी। चला मग आपली रेसिपी रेडी आहे सर्व करायला। आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। चला तर मग ट्राय करून मला सांगा, कमेंट करा। आणि एकदम छान असते भाजी ही भाकर सोबत, चपाती सोबत आपण छान लागते। गरमागरम वरण भातासोबत पण मस्त लागते, एकदम टेस्टी। चला तर मग ट्राय करा। चलो बाय।